येईल का जुळून नाते? तिने वाकून खाली बघत त्याला हात केला. त्याने हसून बाय केलं आणि जाऊन गाडीत बसला. इथून पुढे त्याची गाडी निघाली घरी जायला. आज ऑफिसला जाणार नव्हती. दिव्याच्या समोर तो दाखवत जरी नसला तरी त्रास होत होता त्याला. शिव, डॉक्टरला घरी बोला, मला पोटात दुखायला लागलं, आदित्य म्हणाला. बॉस, दिव्या मॅडमना माहीत नाही ठीक आहे, तुम्हाला स्वतःला माहीत आहे ना, आपल्याला बाहेरचं जेवण सूट होत नाही. मग तुम्ही का जेवलात? शिवने विचारलं. शिव प्रेमात पड, मग कळेल तुला. तेव्हा दिवा काही करायला म्हणते ना, मला नाहीच बोलता येत नाही. एकदम तिच्यासमोर सर्व शून्य वाटतं. तिला कसलाच त्रास नको, तिला कोणी बोलता नाही असं आतून सतत वाटत राहतं. आदित्य म्हणाला. त्याला आजचा तिचा अल्लडपणा बघून घरी आल्यावर कसं करेल? मॉम त्याची नक्कीच टोकणार हे माहीत होते, म्हणून काळजीही लागली होती. तिच्याकडून आल्यावर डॉक्टरकडे जावं लागलं हे कळल्यावर मॉम बदलू शकते ही भीती होती. शिव, क्लिनिकलाच जाऊ, तू बोलून घे डॉक्टरांशी, आदित्य म्हणाला. ओके, म्हणून काकांना गाडी क्लिनिकला घ्यायला सांगितली. चेक करून आदित्य घरी आला. मॉम त्याला चिडवायच्या तयारीतच होती. आधी आलास? लवकर आलास? मॉमने विचारलं. हो मॉम, बरं वाटत नाही, म्हणून सरळ बेडरूममध्ये गेला. त्याची मॉम त्याच्या पाठोपाठ बेडरूममध्ये पोहोचली. आधी काय वाटतंय? मॉमने विचारलं. पोटात दुखतंय, मी डॉक्टरकडे जाऊन आलो, झोपतो थोडा वेळ, म्हणून आदित्यने सरळ मोबाईल काढून टेबलवर ठेवून बेडवर आडवा झाला. दुसऱ्या मिनिटाला त्याचा डोळा लागला. त्याला स्वतःलाही आरामाची गरज वाटत होती. मॉमने येऊन त्याच्या डोक्याला हात लावून ताप चेक केला. त्याला झोपायला देऊन पांघरून घालून खाली गेली. त्यांना आदित्यची काळजी वाटत होती. इकडे दिव्यालाही आदित्यची काळजी वाटत होती. तिने मेसेज केला पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. थोड्या वेळाने तिने पुन्हा मेसेज केला, तेव्हाही रिप्लाय नाही. मग तिला जास्तच आदित्यची काळजी वाटू लागली. शेवटी तिने कॉल केला. गाढ झोपलेले आदित्य फोनच्या रिंगने जागा झाला. बाजूला हात करत त्याने कॉल रिसीव्ह करून फोन कानाला लावला. हॅलो. आदित्यने झोपेतच उचलल्यामुळे आवाज घोगरा आणि हळू येत होता. सर, तुम्ही बरे आहात ना? मी केव्हाचे मेसेज केले आहेत, उत्तर का नाही दिलं? तुमचा आवाज असा कळतोय. दिव्या एकामागे एक प्रश्न विचारत होती. त्यातून तिची काळजी स्पष्ट दिसत होती. तिला तो ठीक आहे ना हे जाणून घ्यायची घाई लागली होती. दिव्या, रिलॅक्स, मी ठीक आहे. आता आदित्य बेडवर उठून बसला होता. त्याने जरा आवाज व्यवस्थित काढत म्हणाला. मी आलो आणि गोळ्या घेऊन झोपलो. ते तुझ्या कॉलमुळे जाग आली, नाहीतर अजून झोपलो असतो, आदित्य म्हणाला. ओके, बरे आहात ना? मग ठीक आहे, ठेवते फोन, दिव्या म्हणाली. एवढ्यात कुठे, आता माझी झोप मोड केलीस? ते बोल तरी, आदित्य म्हणाला. सर, तुम्ही आराम करा, मला बरं वाटलं की बोलू आपण, दिव्या म्हणाली. दिव्या, मी एकदम ठणठणीत आहे, माझी काळजी करू नको. आता झोपूनही उठलोय मी, तू बोल, आदित्य म्हणाला. तसं दिव्याला काय बोलू हाच प्रश्न पडला होता. ती गप्प राहिली. मग चुप्पी सोडायला आदित्यने बोलायला सुरुवात केली. दिव्या, तुला तिथे सोडून यायला माझं मन अजिबात नव्हतं. तुला इथे घेऊन यायला मन करत होतं, म्हणून तुला माझ्या समोर घरी जायला सांगितलं, नाहीतर तुला उचलून घेऊन आलो असतो मी, आदित्य म्हणाला. तशी दिव्या रागवली. सर, हे असं बोलणं बरं दिसतं का? तुम्ही घेतली का? दिव्याने थेट त्यालाच प्रश्न केला. नाही, कदाचित गोळ्यांचा असर असेल, आदित्य असंच म्हणाला. ओके, बाय.
दिव्या म्हणाली. दिव्या, मी घेतो कधीतरी. तू मला रागावलीस ना तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा घेतली होती आणि डील फायनल झाली ना तेव्हा घेतली होती, आदित्यने सांगितलं. दिव्या गप्पच राहिली. हे दिव्या बोल काहीतरी, मगापासून मीच बोलतोय, आदित्य म्हणाला. पण मला नाही आवडत, दिव्या म्हणाली. तू मला त्रास नाही दिला तर मी कधीच घेणार नाही, आदित्य म्हणाला. तो सहज बोलला होता. तिने ओरडून बोलली. बोलताना त्याला दुसरेपणाने बोलायची यासाठी बोलत होता. दिव्या इकडे आजच्या घडलेल्या सर्व गोष्टीसाठी लावून घेत होती. आपल्यामुळे आदित्यला त्रास झाला असं वाटत होतं तिला. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, दिव्या म्हणाली. दिव्याचा आवाज अगदी रडवेला वाटत होता. आदित्य काही बोलायच्या आधीच मितालीचा तिच्याजवळ आवाज आला. देव, रडते कशाला? तू काही मुद्दाम केलंस का? मितालीचा आवाज आदित्यने फोनमधून ऐकला. आता दिव्याचा अजूनच रडण्याचा आवाज येत होता. इकडे आदित्यला तसंच तडक उठून तिच्याकडे जावं असं वाटू लागलं. त्याने बेडवर उठून तोंड धुतलं. टॉवेलने पुसत तो आपल्या वॉर्डरोब जवळ जाऊन उभा राहिला. ब्लूटूथ कानाला लावून मोबाईल टेबलवर ठेवला. दिव्याच्या हुंदक्यांचा फक्त आवाज येत होता. आदित्य तिच्याकडे जायची तयारी करत होता. दिव्या, आधी नीट बोल सरांशी, नाहीतर त्यांना काळजी लागेल. ते इकडे यायला निघतील, चालेल तुला? मिताली म्हणाली. तशी दिव्याने लगेच फोन कानाला लावला. सर, दिव्या म्हणाली. मी येतोय, आदित्य म्हणाले. तशी दिव्या घाबरली. इकडे सर आले तर कसं चालेल? नको सर, प्लीज नका येऊ. तुम्हाला आधीच बरं नाही. अजून तब्येत बिघडली माझ्यामुळे तर मला स्वतःलाच ते आवडणार नाही. मलाच गिल्ट वाटेल जास्त, दिव्या म्हणाली. सर, ती ठीक आहे आणि मी आहे ना, नका काळजी करू. तिला तुमची काळजी वाटते म्हणून रडते ती. आणि तुम्ही इथे आलात तर अजून त्रास होईल तुम्हाला. एवढ्या रात्री आलेलं चांगलं नाही दिसणार. हा आवाज मितालीचा होता. मिताली बोलेपर्यंत दिव्या पाणी पिऊन डोळे पुसून आली. त्यामुळे ती थोडीफार नीट बोलू शकत होती. मिताली, ती खरंच चांगली आहे ना? मी यायला निघालोय. जास्त नाही, 5 मिनिटात पोहोचेल. तिला नाहीतर गेटवर यायला सांग, मी तिथून भेटून जाईन, आदित्य म्हणाला. तर नको एवढ्या रात्री. बरं नसताना अजिबात बाहेर पडू नका. दिव्याला बघायचं असेल तर व्हिडिओ कॉल करा, मिताली म्हणाली. ओके, आदित्य म्हणाला आणि लगेच व्हिडिओ कॉल केला. तो दिव्याने उचलला. माझी जंगली कॅट रडते, आदित्य म्हणाला. नाही, मी ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. काही वाटलं तर कॉल करा मला, पण येऊ नका इकडे, दिव्याने सांगितलं. ओके, नाही. पण तू जर मला एक फ्लाइंग कीज देत असशील तर, नाहीतर हा बघ मी निघालोच आहे, आदित्य म्हणाला. तशी दिव्या लटकन रागवली. सर, तुम्ही पण ना जाम हट्टीपणा करता, दिव्या म्हणाली. फ्लाइंग कीज, आदित्यने आठवण करून दिली. तिला एकटक बघत होता. तसं दिव्याने ओठांना हात लावून फुंकर मारली. आदित्यने ते घ्यायची लगेच ॲक्शन केली. तर तुम्ही बरे आहात ना, दिव्याने पुन्हा विचारले. नाहीये बरा. येतेस तू माझ्याजवळ बरं करायला, आदित्य म्हणाला. तशी दिव्या एकदम गडबडली, कारण जवळच मिताली उभी होती. सर, तुम्ही आराम करा. मी तिकडे आली तर तुम्हाला अजूनच डॉक्टरकडे न्यायला लागेल. त्यापेक्षा शांतपणे आराम करा. मी ठेवते फोन. तुम्ही नको तिकडे भरकटत जाता, दिव्या म्हणाली आणि आदित्य हसला. दिव्या,
हे माझे भरकटण्याचेच दिवस आहेत. तुझ्याजवळ येऊन शांती मिळते मला. हे आदित्य जरा जास्तच बोलत होता. दिव्याला हे पचणारं नव्हतं. बाय सर, दिव्या म्हणाली आणि कॉल पटकन कट केला. छातीवर हात ठेवत स्वतःला नॉर्मल केलं. तिला मिताली बघत होती. गाल गुलाबी झाले होते लाजेने. ती तिथून लगेच बाजूला झाली. मग मितालीनेही जास्त वाढवले नाही. इकडे तिला छेडून आदित्य हसत होता. किती लाजते, तिलाही लाजता येतं. तो मनाशी म्हणत बसला होता की दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याने वळून बघितलं तर मॉम होती. त्याला बघून हसत होती. बरं वाटलं माझ्या बाळाला, मॉमने विचारलं. हो, मला भूक लागली आहे, मी येतो खाली, आदित्य म्हणाला आणि वॉशरूमला निघून गेला. मॉमचा आदित्यला चिडवायचाच मूड होता, पण आदित्यला बरं नाही वाटत म्हणून त्या काहीच बोलल्या नाही. त्याने टेबलवर जेवण घ्यायला सांगितलं. आदित्य आला. आज हलकं जेवण घेणार होता तो. आज पोटाला खूपच त्रास दिला होता त्याने. पुन्हा काही गडबड नको होती. जेवण झाल्यावर तो बेडरूममध्ये आला. त्याने मेसेज केला दिव्याला. वाईल केटील यू, आय मिस यू. आदित्यने पाठवलं. कशाला मिस करताय, शांतने झोपा, आरामाची गरज आहे. मला मिस करून आराम नाही मिळणार, दिव्या म्हणाली. आदित्यने पाठवलं. बाय, दिव्याने पाठवलं. बाय बाय करत राहतेस का एक सारखी? बोल ना, एवढे लगेचच झोपतेस, आदित्यने पाठवलं. त्यांचं टॉम अँड जेरी चालूच राहणार. जवळ आलेले नातं धुळेलच असं नाही, पण दोन प्रेमी किती जिद्दीने उभे राहतात बघू. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी फीवर व्हायरलवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या इतर कथा इथे तुम्ही ऐकू शकता. अबीर, पुन्हा नव्याने, गुंतलेले मनवेडे तुझ्यासह.